हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 3 मोशन. या चॅप्टरमध्ये आपण सर्व काही थिअरी टॉपिक्स कव्हर अप करणार आहोत. तर आपण जाऊया आपल्या फर्स्ट टॉपिककडे, ज्याचं नाव आहे ॲरिस्टॉटल्स फॉलसी. तर ॲरिस्टॉटल फॉलसी म्हणजे नेमकं काय आणि ॲरिस्टॉटल होता कोण? आता ॲरिस्टॉटल हा एक ग्रीक थिंकर होता, ज्याने सांगितलं होतं की an external force is required to keep body in motion. म्हणजे कोणत्याही बॉडीला जर आपल्याला मोशनमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागणार आहे, असं कोण म्हणला होता? ॲरिस्टॉटल म्हणला होता. आणि बघा, या टॉपिकच्या नावातच आपल्याला भरपूर गोष्टी कळतात. ॲरिस्टॉटल्स फॉलसी. फॉलसी म्हणजे काय? तर रॉंग आयडिया, रॉंग आयडिया, ॲरिस्टॉटलची चुकीची आयडिया. म्हणजे बघा, ॲरिस्टॉटल चुकीचा का होता? कारण की आपल्याला आजच्या डिस्कवरीनुसार किंवा आजच्या सायन्सनुसार आपल्याला एवढं माहिती आहे की कोणत्याही ऑब्जेक्टला और कोणत्याही बॉडीला जर मोशनमध्ये ठेवायचं असेल तर त्याला एक्सटर्नल फोर्सची गरज नाही. इफ, ओनली इफ, जर त्या बॉडीवर कोणताही फ्रिक्शनल फोर्स और ड्रॅग वर्क करत नसेल तर. पण ॲरिस्टॉटलने त्या काळी जेव्हा हा तर्क त्यांनी मांडला त्यावेळेस त्याचं असं म्हणणं होतं की कोणतीही बॉडी, सपोज ही एक बॉडी आहे, या बॉडीला मोशनमध्ये ठेवायचं आहे तर मोशनमध्ये ठेवण्यासाठी पाहिजे कोणता फोर्स? एक्सटर्नल फोर्स. म्हणजे बघा, त्यावेळेस, आणि काही अर्थी तो चुकीचाही नव्हता, कारण की ज्या वेळेस त्यांनी ही थेअरी मांडली किंवा हे प्रोपोजिशन दिलं त्यावेळेस त्याला फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स माहीतच नव्हता. म्हणजे ज्या काळी फ्रिक्शनल फोर्स एक्झिस्टच करत नव्हता त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की ॲन एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप बॉडी इन मोशन. आणि म्हणून म्हणून याला ॲरिस्टॉटल्स फॉलसी म्हणतात, ॲरिस्टॉटलची चुकीची आयडिया. आणि यात आणखी एक गोष्ट जर सांगायची झाली तर त्या काळानुसार तो चुकीचा नव्हता. म्हणजे पहा, ज्या काळात त्याला फ्रिक्शनल फोर्सच माहीत नाही आहे आणि त्या काळात जर त्यांनी ही थिअरी प्रपोज केलेली असेल तर तो काही अंशी बरोबर होता. पण फर्दर ज्या वेळेस फ्रिक्शनल फोर्स डिस्कवर झाला मग त्यावेळेस त्याची ही जी थिअरी आहे और ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट अतिशय चुकीची ठरली. याचं सिम्पलेस्ट एक्झाम्पल म्हणजे इमॅजिन अन ऑब्जेक्ट और इमॅजिन अ कार. एक कार आहे, त्या कारला एका फ्रिक्शनलेस सरफेसवरती चालायला एक्सटर्नल फोर्सची गरज आहे, असं कुणाच्या म्हणण्यानुसार होतं? ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार होतं. पण सध्याच्या काळानुसार आपण हे क्लिअरली सांगू शकतो की फ्रिक्शनलेस सरफेसवरती जर एखादी कार जर चालत असेल तर त्याला एक्सटर्नल फोर्सची गरज नाही आहे. म्हणजे तो काय करेल, तर ती जी बॉडी असेल ती काय करेल, युनिफॉर्म मोशनमध्ये असणार. पण ॲरिस्टॉटल या ठिकाणी चुकीचा ठरला होता. ठीक आहे, तर आपण आपल्या आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊया, ज्याचं नाव आहे इनर्शिया. तर पहा, व्हॉट इज इनर्शिया? इनर्शिया म्हणजे जर सिम्पलेस्ट भाषेत जर सांगायचं झालं तर इनर्शिया अशी गोष्ट आहे जी सर्वच व्यक्तींनी एक्सपिरियन्स केलेलं आहे. याचं सिम्पलेस्ट जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर जेव्हा कोणतीही, आपण इमॅजिन करा आपण एका बसमध्ये बसलेलो आहे, जेव्हा बस चालायला चालू करते म्हणजे जस्ट मोशनमध्ये आले असेल त्यावेळेस आपल्याला आपण काय करतो किंवा आपली बॉडी काय एक्सपिरियन्स करते की आपली बॉडी मागच्या साईडला झुकते. जेव्हा बस ब्रेक दाबते, बसमध्ये जेव्हा ब्रेक दाबला जातो त्यावेळेस आपली बॉडी काय करते, पुढं कर जाते. म्हणजे काय होते, आपली बॉडी, याचं स्टेटमेंट काय असेल पहा. आता सिंपल स्टेटमेंटवरून तुम्हाला भरपूर गोष्टी लक्षात येतील. द ॲबिलिटी ऑफ एन बॉडी टू रेजिस्ट द चेंज इन मोशन. मग बघा आता, ॲबिलिटी ऑफ बॉडी टू रेजिस्ट द चेंज इन मोशन म्हणजे जसं मी आता एक्झाम्पल सांगितलं की आपण जेव्हा बसमध्ये किंवा कारमध्ये जो फोर्स एक्सपिरियन्स करतो किंवा जो इनर्शिया एक्सपिरियन्स करतो, कधी, ज्यावेळेस बस चालायला लागली आहे किंवा बसमध्ये आपण जेव्हा ब्रेक दाबते बस त्यावेळेस काय होतं, आपल्याला इनर्शिया एक्सपिरियन्स होतो.
याचं अनादर एक्झाम्पल म्हणजे इमॅजिन करा की एका ग्लासवरती मी काय ठेवलं आहे, एक कार्ड ठेवलं आहे, कोणतं, प्लेइंग कार्ड. आणि या प्लेइंग कार्डच्या वरती मी एक कॉईन ठेवला आहे. काय ठेवला आहे, कॉईन ठेवला आहे. हा असा व्हाईट कलरचा एक कॉईन आहे. ज्यावेळेस इमॅजिन करा मी असं या कार्डला इकडून असा फोर्स लावला. काय लावला, फोर्स लावला किंवा सडन ॲक्सलरेशन दिलं, तर त्यावेळेस काय होतं, हा जो कार्ड आहे कशाच्या खाली आहे, कॉईनच्या खाली असलेला कार्ड हा सरळ या डिरेक्शनला निघून जाणार आहे आणि हा कॉईन याच ठिकाणी राहणार आहे. म्हणजे काय झालंय, या कॉईनने काय केलंय, सडन आलेल्या मोशनला रेजिस्ट केलं. म्हणून काय होणार आहे, हा कॉईन जागेवरतीच राहणार आहे. जर या कॉईनने सडन आलेल्या मोशनला किंवा ॲक्सलरेशनला जर रेजिस्ट केलं नाही तर काय होईल, तर हा कॉईनसुद्धा या कार्डसोबतच पुढं जाईल. क्लिअर. पण असं होतं का, असं नाही होत. ज्यावेळेस मी या कार्डला असं जोरात असा धक्का मारणार आहे त्यावेळेस हा जो प्लेइंग कार्ड आहे, हा प्लेइंग कार्ड सरळ पुढे निघून जाणार आहे आणि हा जो कॉईन आहे हा कॉईन जाईल या ग्लासमध्ये. इथं वाटलंच तर नेमिंग देतो, कॉईन. ही आहे प्लेइंग कार्ड, प्लेइंग कार्ड. आणि हा आहे ग्लास. हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करून बघू शकता. आणि असे आपले डे टू डे लाईफमध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत इनर्शियाचे. आणि या इनर्शियाचा फॉर्म्युला काय पहा, जनरल फॉर्म्युला ऑफ इनर्शिया इज इक्वल टू I इज इक्वल टू mr². हा आहे जनरल फॉर्म्युला. आणि प्रत्येक बॉडीचा इनर्शिया वेगळा असतो. म्हणजे सर्क्युलर बॉडीचा वेगळा, पुन्हा नंतर हॉरिझॉन्टल बॉडीचा वेगळा, रेक्टँग्युलर बॉडीचा वेगळा. आणि हे सगळं कशावर डिपेंड आहे, तर मासवरती आणि रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे ज्या ॲक्सिसवरती हा ऑब्जेक्ट रोटेट करणार आहे किंवा मूव्ह करणार आहे त्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. होप सो तुम्हाला इनर्शिया आणि ॲरिस्टॉटल्स पॉलिसी समजली असेल. काय अडचण असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता.